तरी सुद्धा वेळात वेळ काढून आलात त्यासाठी आभारी आहे. ही जी तनू आहे ना, हिच्यावर माझा खूप जीव आहे. तिचं भलं व्हावं असंच वाटतं मला कायम. हो, मलाही तसंच वाटतंय. म्हणून मी त्या मुलीला भेटायला आलो. ही बघा आलीच. तनू, हे गुरुजी, मी तुला म्हटलं होतं की नाही? नमस्कार. ज्योतिषशास्त्राचा गाढा अभ्यास आहे त्यांचा. आजवर त्यांनी सांगितलेला एकही शब्द खोटा ठरला नाहीये. गुरुजी, हीच ती मुलगी. पण हिच्या पत्रिकेत एक दोष आहे. दोष? पण तो दोष निवारणाचा काहीतरी मार्ग असेलच की. म्हणूनच मी आलोय. कोणताही मार्ग काढण्याआधी आणि कोणत्याही निकषावर जाण्याआधी मला हिचा हात बघायचा आहे. अहो मग सोपं आहे की. ही काय इथंच आहे. तनू, बाळा हात दाखव तुझा. अगं, घाबरू नकोस. हात दाखव बरं. दाखव. हो. आश्चर्य आहे. माझ्या एवढ्या वर्षांच्या अनुभवात असं पहिल्यांदाच घडतंय. ही पत्रिका आणि या हातांच्या रेषा अजिबात जुळत नाहीयेत. काहीतरी चुकतंय. मला ही पत्रिका पुन्हा तयार करायला लागेल. काहीतरी घोळ आहे. येतो मी. आत्ताच हिच्यावर एक आघात झाला होता. म्हणजे ती त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते आणि ती पडेल. कदाचित म्हणूनच तिच्याकडून काहीतरी चूक झाली असेल. म्हणजे वेळ तिला नीट सांगता आली नाहीये. तुम्ही पुन्हा तपासून पाहता का? ठीक आहे. तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्यासाठी आभारी आहे. हरकत. तुझं पूर्ण नाव काय म्हणालीस? तनुजा सुधीर महाले. कसं झालंय सांग. बेस्ट. आई, तुझ्या हातच्या नारळाच्या वडीची चव ना तीच आहे, सगळ्यात भारी. पण एक मिनिट, आज काय स्पेशल आहे? म्हणजे तिथीनुसार माझा वाढदिवस आहे की अवॉर्ड मिळालाय? हे आई, माझ्या नकळत माझ्या लग्नाचा मुहूर्त वगैरे काढला नाहीस ना तू? नाही रे बाबा, पण असं का विचारतोस? नाही म्हणजे आज माझ्या आवडीच्या नारळाच्या वड्या केल्यास म्हणून. तुझ्यासाठी केल्या नाहीच आहेत, तनूसाठी केल्यात. तनू ती आउट हाऊस वाली, ती तर निघून गेली होती ना? अरे, आप्पांची तब्येत फार बिघडली होती. प्रचंड ताप आला होता त्यांना. ग्लानीत गेले होते ते. हा, मी आप्पांना भेट. अरे नाही, नको. आता आराम करतायत ते, झोपलेत. मग भेट. आता तसे बरे आहेत ते फक्त तनूच्याच हातून जेवतात ना. म्हणून मी यांना म्हटलं, काही करा पण तिला घरी घेऊन या. आणि ते तिला घेऊन आले. पण घेऊन आले म्हणजे काय? कशी आली, कुठून आली आणि मुळात अचानक गेलीच कशी? हे बघ विश्वा, या सगळ्या प्रश्नांची ही वेळ नाहीये. तिच्यामुळे आप्पा जेवले, त्यांना बरं वाटलं, हे महत्वाचं आहे. आणि म्हणूनच मी तिला विचारलं, तुला काय आवडतं, काय करू तुला? तर मला म्हणाली नारळाच्या वड्या. म्हणूनच करते. त्या आउट हाऊस वाल्या मुलीला सुद्धा याच वड्या आवडतात.
का नाही रे? हं? का डोक्याचा वरचा बदलाच नाहीये तुझ्याकडं? मेंदू काय गुडघ्यात ठेवलाच काय? का केलं असं? अरे तुझी बहीण तिकडं घसा कोरडा पडूस्तोवर वरडून वरडून लढायला लागले तुझ्यासाठी कोर्टामध्ये. पण तू काय करतो? तिला तोंड घाशी पाडतोस का? त्या परकासला लाख वचनं दिली असशील तू, पण मला दिलेल्या वचनाचं काय? माझ्याशी लगीन केलं तेव्हा 7 वचनं दिली होती मला. दिली होती का नाही? का खोटी होती ती समधी? हा रंकी, मी कसं सांगायचं रे तुझ्याशिवाय रंकी? हा? तुझ्या आईनं त्या माऊलीनं कसं सांगायचं तुझ्याशिवाय? तिनं काय करावं? तो प्रकाश एवढा मोठा माणूस लागून गेला का रे? आम्ही तुझे कोण नाही? कोण नाही का आम्ही तुझे? कोण नाही का आम्ही तुझे? बघ व्यंकी, उद्या जर का कोर्टात तू हो म्हणून मान नाही ना हलवली तर तुझ्या या मुक्या तोंडातलं सुद्धा वधवून घेईन मी. तू निर्दोष आहेस.